जय शिवराय, जय भीम मित्रांनो. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 बघूया आमचा हा जयंती ब्लॉग कसा होतो आणि आमची जयंती उत्सव कशा पद्धतीने आम्ही साजरी करतो. आता मंडप टाकणार आम्ही थोड्या वेळात आणि आता साफसफाई चालू आहे. बघूया पूर्ण ब्लॉग कसा होतो. मंडळाची साफसफाई चालू आहे आणि या ठिकाणी आता आमच्या बाबासाहेबांचा जयंतीचा मंडप इथे लागणार आहे आणि हे शैलेश सूर्यवंशी साफसफाई करतात आणि हे मंडळाची सदस्य टीम. मंडळाचा साचा टाकून झालेला आहे आणि आता आम्ही जातोय बॅनर बनवायला. चला बघूया आमचा मंडळाचा बॅनर कसा बनतो. आता आम्ही आलेलो आहे, जयंती अध्यक्ष, सल्लागार आणि मी स्वतः खजिनदार मनोज जाधव बॅनर बनवायला आलेलो आहे. अतिशय उत्तमरित्या आमच्या मंडळाचा बॅनर बनवला जातो आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान पद्धतीत. मित्रांनो, फुल आमची जयंतीची जोरात तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता आमचा डेकोरेशन आता एकदम छान पद्धतीत होते आणि हा आमचा ह्या वर्षीचा जयंतीचा कार्यक्रम फुल तुफान होणार आहे. खूप मजा येणार आहे तुम्हाला हा ब्लॉग बघायला. बघत राहा तुम्ही. सगळे लाइटिंग बिटिंग लावायला घेतलेली आहे. जाधव ब्रदर्स डेकोरेटर. वाटतंय आमच्या मंडळाचा मंडप आणि उद्या तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण की उद्या खरी धमाल आहे. हा ब्लॉग बघायला जयंती उत्सव 2026 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आमचा मित्रपरिवार बसलेला आहे. ट्रॉफी आलेले आहेत बनून आणि हे मंडळाचे जयंती अध्यक्ष हर्षद शिंदे हे गेलेले ट्रॉफ्या आणायला. वा किती छान वाटतात. एक नंबर. बल्लाळेश्वर मित्रमंडळ जयंती उत्सव 2026 खूप मजा येणार आहे कारण की यावर्षी आमचं खूप चांगलं नवीन नियोजन आहे. कसं वाटतंय सरोदे साहेब जयंतीचं नियोजन? क्या बात आहे. तर बघूया आमचा जयंती ब्लॉग कसा होतो. भेटूया उद्या. जय भीम मित्रांनो, आमच्या मंडळाचा आता बॅनर लावायला घेतलेला आहे आणि आमचा खूप छान पद्धतीत आमचा मंडप टाकून झालेला आहे. तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही जातोय खरेदीला. जयंतीची पूर्ण खरेदी झालेली आमची आहे बघा. फटाकडे, पाहुण्यांचा सत्कार करण्यासाठी तुळशीपत्र आणलेलं आहे. फुल एकदम जल्लोषात आमची जयंती होणार आहे साजरी. बॅनर बिनर लावून झालेलं आहे. हे बाबू शेठ आणि हा आमचा करता धरता यांचं दुकान आहे, शैलेश सूर्यवंशी. आता इथे आम्ही सामान ठेवतो. भेटूया आता आपण संध्याकाळी. सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे, या वर्षीचा आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करणार आहोत. त्यानिमित्त जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यामध्ये आपण अजून एक कार्यक्रमाची भर केलेली आहे. म्हणजे जे आपले एरियातील किंवा आपल्या परिसरातील लहान बाळ आहेत, लहान पोरं आहेत, जे डान्स करणार असतील किंवा माईक वरती भाषण देणार असतील, त्यांनी इथे माईक जवळ येऊन आपलं नाव नोंदवा. कारण की आपला या वर्षीचा बल्लाळेश्वर मित्रमंडळ निर्मित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव खूप थाटात आणि दिमाखात आपण साजरा करणार आहोत. तर सर्व मावळी परिसरातील नागरिकांना नम्र विनंती आहे का त्यांनी आपले जे लहान पोरं आहेत, जे डान्स करू इच्छितात, त्यांना स्टेज जवळ येऊन आपलं नाव नोंदवण्यात यावा अशी नम्र विनंती. धन्यवाद. आमच्या बाबासाहेबांचं विराजमान ह्या ठिकाणी होणार आहे. तर आम्ही तत्पूर्वी जो स्टेज आहे तो सजवतोय मस्तपैकी फुलांनी, कारण की ह्या ठिकाणी आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विराजमान होणार आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचे आगमन आम्ही करणार आहोत. मित्रांनो, पूर्ण आमचा बल्लाळेश्वर मित्रमंडळ कसा चकचकून उठून दिसतोय बघा तुम्ही. आमचा खूप छान पद्धतीत एकदम नियोजन झालेलं आहे. मंडळाच्या समोर आमच्या मंडळाचा बॅनर आणि समोर आमचं मंडप, म्हणजे ज्या ठिकाणी आमचे बाबासाहेब विराजमान होणार आहेत तिथे छान पद्धतीत सजावट झालेली आहे. आता चला आमच्या बाबासाहेबांचं आगमन करूया.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विराजमान झालेलं आहे आणि ह्या प्रतिमेने अख्ख्या डेकोरेशनला शोभा आलेली आहे. खूप छान वाटतंय बघून. पूर्ण तयारी झालेली आहे कार्यक्रमाची आणि आता जे आम्ही ट्रॉफी आणलेल्या आहेत त्या बाबासाहेबांच्या अवतीभोवती लावत आहोत आणि आता थोड्याच वेळात आमचा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो आम्ही चालू करणार आहोत. खूप खूप धमाल येणार आहे हा ब्लॉग बघायला. तर चला चालू करूया आपला सांस्कृतिक कार्यक्रम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 बालालेश्वर मित्र मंडळ निर्मित. आपण हर वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण थाटात आणि दिमागात साजरी करतोय. तर या वर्षी आपण एक नवीन संकल्पना केलेली आहे. तर आपण जो हर वर्षी कार्यक्रम साजरा करतो लहान पोरांची संगीत खुर्ची व चमचा गोटी वगैरे असे सांस्कृतिक कार्यक्रम, तर या वर्षी आपण लहान पोरांचा डान्स ठेवलेला आहे. तर जे डान्स घेणार आहेत ते ग्रुपची नावं आलेली आहेत आणि आता सर्वप्रथम आपण कार्यक्रम चालू करण्या अगोदर जे आपले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करूया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पराडे काका यांना मी नम्र विनंती करतो का आपला सांस्कृतिक कार्यक्रम पुढे चालू करायचा आहे तर आपण दीप प्रज्वलन करून घ्या म्हणजे आम्हाला कार्यक्रम चालू करता येईल पुढे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. प्रतिमेचे पूजन झालेले आहे आणि आता कार्यक्रम सुरू करतोय आपण जो आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याची सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रम चालू होतोय तर त्या कार्यक्रमामध्ये सर्वात महत्वाचा धक्काबुक्की आणि कोणालाही पाडायचं नाही. सर्वांनी काळजी घ्यायची आहे लहान पोरांची. तर आता आपण थोड्याच वेळात आपला जो कार्यक्रम आहे तो चालू करतोय. तर सर्वांना मजा येते का? मजा येते का सर्वांना? सर्वांना मजा येते का? हर वर्षी थाटात आणि दिमागात साजरा करणार आहोत. असा दुसरा राहू द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता मस्त की मावा डान्स करणार आहे तो एन्जॉय करा. चालू 2026 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव. तर आता धुरंधर मधला नैनिका जाधव डान्स करते बघूया. चालू आता सांगतो धक्काबुक्की करायची नाही. ग्रुप डान्स आहे, चांगला नाचायचा. जो खराब नाचेल त्याला पण खाऊ भेटेल, चांगला नाचेल त्याला पण खाऊ भेटेल. फक्त एवढंच की तुमच्या ग्रुप डान्सला मस्तपैकी चांगली ट्रॉफी भेटेल. व्यवस्थित पाडू नका, तेच खाली पाडू नका. चला चालू करा. आपला आता डान्सचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. आता आपण वळतोय संगीत खुर्ची आणि चमचा गोटीकडे. तर आता सर्वप्रथम चमचा गोटी सुरू होते. तर चला. पहिला विनर येईल, पहिला जो येईल त्याचा नंबर तिथे जाऊन परत क्रॉस करून यायचा. कोण चालू हे 2 3 1 2 3.
हे बघा ती रिक्षा आहे ना तिथून परत यायचं आणि सरळ जायचं नाही बरं, थांबायचं नाही आणि धक्काबुक्की करायचं नाही. खूप छान पद्धतीत चमचागोटी हा संपन्न झालेला आहे. आता आम्ही वळणार आहोत संगीत खुर्चीकडे. तर बघूया संगीत खुर्चीचा कार्यक्रम. ए मधून आले. चला 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 चला. खूप छान पद्धतीत आमचे कार्यक्रम चालू आहेत. आता संगीत खुर्चीचा कार्यक्रम लहान पोरांचा संपन्न होतोय आणि ह्याच्यानंतर महिलांची संगीत खुर्ची चालू होणार आहे. तर तत्पूर्वी पोरं खूप थकलेली आहेत. तर आता आमच्या मंडळाकडून नाश्ता हा वाटला जातोय. आमचे मंडळाचे सदस्य नवीन पानपाटील हे नाश्ता वाटत आहेत. सर्वप्रथम लहान पोरांनाच म्हणजे पूर्ण मंडळातील नागरिकांना नाश्ता आहे आमच्या मंडळातर्फे आणि नाश्ता वडापाव आहे खूप छान पद्धतीत. तर चला आता हे खेळ झाल्यानंतर महिलांची संगीत खुर्ची कशा पद्धतीने रंग येते बघूया. गडबड करू नका रे सगळ्याला. छान पद्धतीचे आमचे कार्यक्रम होत आहेत आणि आमच्या मंडळाची खासियत आहे का कुठल्याही प्रकारच्या आमच्या कार्यक्रमाला गालबोट लागत नाही. आता संगीत खुर्ची झालेली आहे आणि आता पुरुषांची संगीत खुर्ची आपण खेळणार आहोत. हा पुरुषांच्या संगीत खुर्चीचा लास्ट राऊंड आहे कारण की थोड्याच वेळात 12 वाजत आहेत आणि 12 नंतर आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस सुरू होतोय. तर आपण 12 वाजलेले आहेत आणि तुफान धमाल चालू झालेली आहे. जिकडे तिकडे फटाकडे ढोल ताशांचा चलचलाट चालू झालेला आहे आणि फुल धांगडधिंगा नाचगाणा ह्या पद्धतीत आमच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जयंती उत्सव जन्मदिवस साजरा केला जातोय. बघू शकता तुम्ही आमच्या मंडळाची उत्साह, आमच्या मंडळाचा जल्लोष किती छान पद्धतीत दिसतोय तुम्हाला. पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे. आता कार्यक्रमाची सांगता बाबासाहेबांना बौद्ध वंदना घेऊन करणार आहोत आणि आपला बक्षीस वितरण सोहळा ह्या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. दैताच्या चांदण्यात, उदयाच्या माळण्यात,
13 एप्रिलचा आमचा रात्रीचा कार्यक्रम झालेला आहे आणि खूप मजा आलेली आहे हा कार्यक्रम करताना. सांस्कृतिक कार्यक्रम, खाऊ वाटप आणि मान्यवरांचे आभार व्यक्त करून आम्ही आता आपली रजा घेतो. भेटूया उद्या. गुड नाईट, शुभरात्री, जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, तर कालचा कार्यक्रम तुम्ही बघितला, खूप तुफान आणि जोरात झालेला आहे आमचा. तर आज 14 तारीख आहे, आमच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने आमच्या बल्लाळेश्वर मित्रमंडळाच्या तर्फे छोटीशी मानवंदना म्हणून आम्ही हा अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि हा पूर्ण बल्लाळेश्वर मित्रमंडळ समोर बसलेला आहे. तर हा बल्लाळेश्वर मित्रमंडळ निर्मित 2026 जो जयंती उत्सव साजरा करतो आम्ही, तो तुम्हाला ब्लॉग बघायला खूप मजा येणार आहे. तर नक्की बघा आणि बघत राहा. धन्यवाद. शिका समजल तुम्हाला सरायाच बापाने किती काय सोसलं. शिका समजल तुम्हाला सरायाच बापाने किती काय सोसलं. जेवणं चालू झालेले आहेत आणि आमच्या पूर्ण मंडळाची टीम जेवणं वाढतात आणि काय लागतंय काय नाही या सगळ्या गोष्टीची बारकाई करून लक्ष देत आहेत. मंडळात जेवणाचा कार्यक्रम चालू असताच आमचे कल्याण तालुक्याचे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब यांचे आमच्या मंडळाला सदिच्छा भेट दिल्याबद्दल आम्ही त्यांचं मनशः शतशः आभारी आहोत. आणि हे अशी व्यक्ती आहे का हा कुठलेच कार्यक्रम न सोडता आमच्या मंडळाला एक पद्धतीने नेहमी भेट देतात. जय भीम मित्रांनो, तर आमचा हा बल्लाळेश्वर मित्रमंडळ ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा. आणि आता आमचे मित्रमंडळ हे शेवटच्या तयारीला लागलेले आहेत, भांडे गोंडे घालतात आता. आणि आमचा जयंती उत्सवाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कळवा. आणि जी आम्ही मजा केलेली आहे जयंतीला, ती धमाल आमच्यामध्ये कुठं झालेली नाही, फुल एन्जॉय केलेला आहे. आणि कालचा दिवस आमचा, काल रात्री आम्ही म्हणजे पूर्ण कार्यक्रम एवढा सुंदररित्या पार पडला. आता ही सगळी गँग आहे आमच्या मंडळाची आहे, ही गँग आहे सगळे एकदम व्यवस्थित. कसा झाला आपला कार्यक्रम? एक नंबर कार्यक्रम झालाय. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगला होईल कार्यक्रम. आणि सर्वात महत्त्वाचं योगदान आमच्या शैलेश भाऊचं आहे. ह्याचं खूप मोठं योगदान आहे आमच्या मंडळासाठी, खूप मोठं. ही पूर्ण आमची मित्रमंडळ टीम आहे. तर असा सहयोग तुमचा राहू द्या माझ्या ब्लॉगसाठी आणि एकदम व्यवस्थित. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय भीम. खूप छान आता झालेला आहे आमचा जयंती कार्यक्रम. तर आता आपण भेटूया रॅलीमध्ये. चला.
भेटूया पुढच्या वर्षी आणखी अशाच मोठ्या जल्लोषात. तर जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. गुड नाईट, शुभरात्री. सुभेदार रामजीचा रत्न घे 14व, सुभेदार रामजीचा रत्न घे 14व. डोळे भरभरून किती का पहावं, डोळे भरभरून किती का पहावं. दुर्मिळ गाव लागा तणू